हॅलो एव्हरीवन, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. आपल्या गणित या विषयाच्या सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. यापूर्वी आपण शिकलो आहोत की लिनियर इक्वेशन कशा पद्धतीचे असतात, कशा पद्धतीने फॉर्म होतात. आता तेच आपण या लेक्चरमध्ये बघूया की जे लिनियर इक्वेशन आहे ते वर्ड प्रॉब्लेम थ्रू म्हणजे तुम्हाला सेंटेन्स देऊन राहिलं त्यातून आपल्याला एखादं इक्वेशन तयार करावं राहते. तेच आपण या लेक्चरमध्ये शिकूया. तर चला, तर बघा अ नंबर इथे काय म्हणत आहे, ठीक आहे. अ नंबर म्हटलं तर एक नंबर अजूम करा. अजूम करणं म्हणजे काय की तुम्हाला अल्फाबेट्स असतात तुमच्याकडे ए पासून झेडपर्यंत, ठीक आहे. अल्फाबेट असते आपल्याकडे ए पासून झेडपर्यंत. त्यापैकी एखादा अल्फाबेटला काय करा, तुम्ही अजूम करा. काय म्हणून, तो एक नंबर आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, म्हटलं का अ नंबर अजूम करणे म्हणजे काय की ए पासून झेडपर्यंत कुठला पण अल्फाबेट आहे तुमच्याकडे, काही घेऊ शकता. ए घेऊ शकता, बी घेऊ शकता, सी घेऊ शकता, काही पण. त्यापैकी एखादा अल्फाबेट त्यालाच काय करू आपण, एक नंबर ॲज अ अजूम करू. काय म्हटलं मी, एखाद्या अल्फाबेटला ॲज अ नंबर अजूम करू. तुम्हाला म्हटलं एक संख्या. आता तुम्हाला माहिती आहे का कुठली संख्या आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, माहिती आहे का तुम्हाला? नाही. तर त्या जागी काय घ्यायचं, एखादा अल्फाबेट घ्यायचा. म्हणजे काय, एक नंबर काय राहील, तो आपला एक्स आहे असं म्हणूया आपण, ठीक आहे. काय म्हटलं मी, अ नंबर. आता नंबर आपण नाही घेऊ शकत डायरेक्टली, कारण की आपल्याला माहीत नाही कुठला नंबर आहे. 1 आहे, 2 आहे, 1000 आहे, 2000 आहे, 3000 आहे, नाही माहिती आपल्याला. तर आपण काय घेतलं, एखादा अल्फाबेट घेतला त्या नंबरला रिप्रेझेंट करायसाठी, ठीक आहे. अ नंबर म्हटलं तुम्हाला काय करायचा, एक्स हा अल्फाबेट घ्यायचा आहे. नेक्स्ट आता काय म्हणताय, अ नंबर दॅट इज 5 मोर दॅन द नंबर. अ नंबर दॅट इज 5 मोर दॅन अ नंबर. एका संख्येपेक्षा 5 ने मोठी असलेली संख्या, ठीक आहे. काय म्हणताय, एका संख्येपेक्षा 5 ने मोठी असलेली संख्या. अ नंबर दॅट इज 5 मोर 5 जास्त दॅन कशाच्या, अ नंबर, ठीक आहे. तर सपोज मी हा नंबर अजूम केला एक्स, ठीक आहे. हा नंबर या नंबरपेक्षा हा वाला नंबर काय 5 जास्त आहे. किती जास्त आहे, 5 जास्त, ठीक आहे. तर हा नंबर मिळाला. या नंबरला घेऊन आपण वाय म्हणू शकतो आपण, ठीक आहे. एका संख्येपेक्षा 5 ने मोठी असलेली संख्या. एक संख्या आहे त्याला 5 ने मोठी असलेली संख्या म्हणजे कोण होणार, वाय होणार. आपण 2 व्हेरिएबल घेतले आहेत. काय घेतले आपण, 2 व्हेरिएबल घेतले आहे. काय म्हटलं तुम्ही परत ऐका एकदा. सेंटेन्स काय आपल्याकडे बघा, सेंटेन्स काय म्हणताय, अ नंबर, एखादा नंबर अजूम करा. काय, अ नंबर वाय, सपोज आपण वाय अजूम केला. तो नंबर दॅट इज 5 मोर दॅन अ नंबर. अजून एका नंबरची काय आहे, तो 5 जास्त आहे. म्हणजे वाय जो आहे एखाद्या नंबरपेक्षा, तो नंबर आपण परत घेतला एक्स, त्याच्यापेक्षा किती जास्त आहे, 5, ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे वर्डिंग प्रॉब्लेमचं आपल्याला इक्वेशन फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. तर एका संख्येपेक्षा 5 ने मोठी असलेली संख्या म्हणजे हे एक संख्या, त्याच्यापेक्षा 5 ने मोठी असलेली संख्या काय होणार, वाय, ठीक आहे. याच टाईपचे वर्डिंग तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसणार. तर ह्या टाईपचे वर्डिंग तुम्हाला दिसले तर या टाईपने आपल्याला काय करायचं आहे, त्याला रिप्रेझेंट करायचं आहे. कशा, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये, ठीक आहे. इथपर्यंत कळालं. चला दुसरं सेंटेन्स काय म्हणता, अ नंबर दॅट इज 5 लेस दॅन अ नंबर. इथे काय राहील इक्वेशन सांगा बरं. अ नंबर आपण एखादा नंबर अजूम केला, सपोज तो वायच आहे, ठीक आहे. काय नंबर, तो अ नंबर, त्याला वायच अजूम केला मी सपोज, ठीक आहे. दॅट इज म्हणजे हाच इज 5 लेस दॅन अ नंबर म्हणजे एखाद्या नंबरपेक्षा तो किती लहान आहे, 5 लहान आहे. आपण दुसरा नंबर घेतला एक्स, त्याच्यापेक्षा किती लहान आहे, 5 नंबर आहे. कळलं, ठीक आहे.
अ नंबर दॅट इज 5 लेस दॅन अ नंबर. हा नंबर घेतला मी, तो काय एखाद्या नंबरपेक्षा, एखादा नंबर काय घेतला मी एक्स, त्याच्यापेक्षा किती लहान आहे तो 5 लहान आहे. तर काय होणार वायची व्हॅल्यू x मायनस 5. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. हा दुसऱ्या टाईपचा वर्ड प्रॉब्लेम जरा. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता काय म्हणता ट्वाईज अ नंबर म्हणजे एका संख्येची दुप्पट. काय म्हणलं ट्वाईज अ नंबर म्हणजे एका संख्येची दुप्पट. ट्वाईज म्हणजे 2 कोणाची एखाद्या नंबरची. एखादा नंबर काय घेऊ आपण परत x घेतला तर याचंच काय करायचं आहे ट्वाईस. एका संख्येची दुप्पट. ही संख्या होतं त्याचं काय करायचं दुप्पट म्हणजे काय बनलं आपलं 2x. काय घ्यायचं आपण 2x. ठीक आहे. ट्वाईज अ नंबर, थ्राईज अ नंबर. काय म्हटलं मी ट्वाईज अ नंबर, थ्राईज अ नंबर काय पण म्हणू शकतो. एका संख्येचे तिप्पट घ्या म्हणेल तर काय लिहायचं 3x लिहायचं. थ्राईज अ नंबर म्हणजे 3x. या पद्धतीने तुम्हाला काय वर्ड प्रॉब्लेमचं इक्वेशन फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता काय म्हणताय हाफ ऑफ अ नंबर म्हणजे एका संख्येची निमपट. निमपट म्हणजे अर्ध करणं. एखादा नंबर आहे x, त्याला काय करायचं हाफ करायचा म्हणजे काय करायचं 1/2 करायचं आहे. म्हणजे काय बनेल x/2. ठीक आहे. हाफ ऑफ अ नंबर म्हणजे एखादा नंबर घेतला त्याचा काय करायचं आपल्याला हाफ. तर आपल्याला काय बनलं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये x/2. आपण एक नंबर अजूम केला. कारण नंबर म्हणलं तर एखादा नंबर अजूम करायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. परत 1/3 ऑफ अ नंबर. आता काय म्हणतात 1/3 ऑफ अ नंबर म्हणजे एखादा नंबर आहे आपल्याकडे x, त्याचा काय करायचा आहे 1/3. 1/3 म्हणजे 1/3. तर तो काय नंबर होणार x/3. एका संख्येचे 1/3 करा. ठीक आहे. म्हणजे एका संख्येच्या 1/3 करा म्हणजे किती 1/3 करा. ठीक आहे. कळालं. एक नंबर अजून केला त्याला काय म्हणतात 1/3 ऑफ दॅट नंबर. ठीक आहे. नेक्स्ट 3/4 ऑफ अ नंबर. 3/4 ऑफ अ नंबर याचं काय राहील x नंबर अजून केला त्याचा काय करायचा आहे 3/4 करायचा. तर काय बनेल तो 3x डिवायडेड बाय 4. तर नंबर काय बनेल तो 3x/4. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. प्रत्येक वर्डिंग तुम्हाला कुठल्या पद्धतीने मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे. तरच आपण समोरचे जे एक्झाम्पल आहे ते छान पद्धतीने समजून आणि त्याला इक्वेशन फॉर्ममध्ये कन्वर्ट करून त्याला सॉल्व करता येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता काय म्हणताय ॲडिंग 3 टू अ नंबर अँड देन डबलिंग इट. आता काय म्हणताय परत वाचा. काय म्हणताय ॲडिंग 3 टू अ नंबर अँड देन डबलिंग इट. एका संख्येमध्ये 3 मिळवून त्याची दुप्पट केली असता. काय म्हणलं एका संख्येमध्ये 3 मिळवून त्याची दुप्पट केली असतात. ठीक आहे. तर काय कराल ॲडिंग 3 टू अ नंबर. एक नंबर घेतला मी x, त्यात काय म्हणताय ॲडिंग 3 म्हणजे 3 ॲड केले अँड देन डबलिंग इट म्हणजे याला काय केलं परत मग डबलिंग इट म्हणजे 2 टाईम केलं. ठीक आहे. ॲडिंग 3 टू अ नंबर. हा नंबर आपण अजूम केला x, त्याच्यात काय केलं ॲड किती केले 3 अँड देन डबलिंग इट म्हणजे त्याला काय केलं डबल केलं. आता असं पण होऊ शकते ॲडिंग 4 टू अ नंबर. ॲडिंग 4 टू अ नंबर म्हणजे एक नंबर घेतला त्यात 4 ॲड केले आणि काय म्हणेल अँड देन ट्रिपलिंग इट म्हणजे ट्रिपल करा. तर याचं काय इक्वेशन बनणार या सर्वाला 3 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन फॉर्म करता आले पाहिजे. चला नेक्स्ट. ॲडिंग 3 टू अ ट्वाईज ऑफ अ नंबर. इथं काय म्हणताय ॲडिंग 3 टू ट्वाईज ऑफ अ नंबर म्हणजे एका संख्येच्या दुप्पटीमध्ये 3 मिळवले असतात. म्हणजे एखादा नंबर आहे त्याचा काय डबल करा, त्याच्यात काय काय म्हणताय 3 ॲड करा. ठीक आहे. ॲडिंग 3 कशात ॲड करायचे ट्वाईज ऑफ अ नंबर. ट्वाईज ऑफ अ नंबर मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे 2x मध्ये काय करायचे 3 ॲड करायचे. एका संख्येच्या दुप्पटीमध्ये हे दुप्पटीमध्ये आहे एक संख्या आहे त्याचं दुप्पट आहे. दुप्पटीमध्ये 3 मिळवणे म्हणजे 3 मिळवणे. तर तुम्हाला काय मिळेल हे वाला इक्वेशन मिळेल. कळलं इथपर्यंत. ठीक आहे. चला तर परत समोर जाऊया आपण. हां
ॲडिंग 3 टू अ नंबर अँड डिवायडिंग इट बाय 4. काय म्हणताय? ॲडिंग 3 टू अ नंबर अँड डिवायडिंग इट बाय 4. म्हणजे एका संख्येमध्ये 3 मिळवून त्याला 4ने भागले असतात. ॲडिंग 3 टू अ नंबर, एक नंबर अजून केला, ठीक आहे. त्यात काय केले? ॲडिंग 3, एका संख्येमध्ये 3 मिळवणे, ठीक आहे. आणि त्याला 4ने भागले किंवा ॲडिंग इट बाय 4, म्हणजे याला काय केलं? ॲडिंग इट बाय 4. यू विल गेट दिस इक्वेशन. कळालं इथपर्यंत काय म्हणतो मी? ठीक आहे. तुम्हाला सेंटेन्स देऊन राहिला, त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला वाचावं लागेल काय कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे, आणि त्याच सेंटेन्सला वाचून आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशन फॉर्म करावं लागेल, ठीक आहे. तेच मी तुम्हाला, हेच वर्डिंग तुम्हाला एक्झाममध्ये येणार, ठीक आहे. फक्त हे व्हॅल्यू काय काय थोडं चेंज राहील, इथं 2 राहील, 3 राहील, काय पण राहील, पण हीच वर्डिंग म्हणजे याच टाईपचे सेंटेन्स, याच टाईपचे शब्द तुम्हाला त्या एक्झाममध्ये दिसेल, ठीक आहे. नेक्स्ट, सम ऑफ अ नंबर अँड इट्स हाफ. आता काय म्हणताय बघा, सम म्हणताय कशाचा? ऑफ अ नंबर. सम ऑफ एखादा नंबर घेतला, अँड कशाचा? सम ऑफ अ नंबर, अँड कशाचा? हाफ ऑफ इट्स, म्हणजे त्याचा अर्ध्याचा, ठीक आहे. त्याचा हा नंबर घेतला, त्याचा सम आणि त्याच्या अर्ध्याचा सम. एक संख्या आणि तिची निमपट याची बेरीज केली असतात. एक संख्या घेतली, ठीक आहे, आणि तिची निमपट म्हणजे त्याचा अर्ध, याची काय करायची आहे? बेरीज केली असतात. तर काय होणार इक्वेशन? x प्लस x बाय 2, सम ऑफ अ नंबर अँड इट्स हाफ. सम केला, सम ऑफ अ नंबर, ठीक आहे, अँड इट्स हाफ, ठीक आहे. या पद्धतीनं आपलं काय होणार? एक इक्वेशन फॉर्म होणार. कळालं इथपर्यंत? समोर जायचं आपण, चला. नेक्स्ट, ॲडिंग 3 टू अ नंबर अँड स्क्वेअरिंग द रिझल्ट. ॲडिंग 3 टू अ नंबर अँड स्क्वेअरिंग अ रिझल्ट. आता बघा, एका संख्येमध्ये 3 मिळवणे. एक संख्या घेतली आपण x, त्यात काय केलं आपण? 3 मिळवलो. ॲडिंग 3 टू अ नंबर, एका संख्येमध्ये 3 मिळवलं, आणि अँड स्क्वेअरिंग द रिझल्ट. स्क्वेअरिंग, हा रिझल्ट भेटला आपल्याला, त्याला काय करायचं? स्क्वेअर करायचं आहे. आपल्याला इक्वेशन मिळालं x प्लस 3, ब्रॅकेट x प्लस 3 ब्रॅकेट क्लोज अँड टू द पॉवर 2. स्क्वेअर म्हणजे पॉवर काय नाही? 2 आहे. तर एका संख्येमध्ये 3 होऊन त्याचा वर्ग केला असता. कळालं इथपर्यंत? चला. नेक्स्ट, सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम द स्क्वेअर ऑफ अ नंबर. आता सबट्रॅक्टिंग 9 कशामधून? फ्रॉम द स्क्वेअर ऑफ अ नंबर. स्क्वेअर ऑफ अ नंबर म्हणजे एक नंबर घेतला आपण, त्याचा काय केला? मी स्क्वेअर केला, आणि त्यातून काय केलं? 9 काय केले? वजा केले. आपल्याला काय मिळालं? एक इक्वेशन, ठीक आहे. परत बघा काय म्हणतात? सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम द स्क्वेअर ऑफ अ नंबर. एक नंबर अजून केला x, त्याचा काय केला मी? स्क्वेअर, आणि त्यातून काय केलं? -9 केले. एका संख्येच्या वर्गातून एक संख्या घेतली मी, त्याचा वर्ग केला, आणि त्यातून काय केलं मी? 9 वजा केले. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला? x² - 9. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. चला समोर जाऊया. नेक्स्ट, आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन, ठीक आहे. परत अजून ह्याचे सब टॉपिक आहे. हां, आता बघा, आतापर्यंत आपण काय शिकलो की एका नंबरच्या रिलेटेड काय काय बनू शकते. आता बघू आपण 2 नंबर त्यांनी अजून करायला राहिले तर काय करायचं, ठीक आहे. आता बघा, सम ऑफ टू नंबर, ठीक आहे. सम ऑफ 2 नंबर. आता काय म्हटलं की 2 नंबरचा सम. आता आपल्याला नंबर माहिती आहे का? इथे त्यांनी म्हटलं आहे की सम ऑफ 2 + 3 असं म्हटलं आहे का? नाही, सम ऑफ 2 नंबर. तर आपल्यालाच काय करावं लागेल? अजून करावं लागेल की ते 2 नंबर काहीतरी आहे. ते 2 नंबर काहीतरी आहे म्हणजे काय आहे? ते अल्फाबेट आपण त्या जागेवर आपण कन्सिडर करूया, ठीक आहे. x हा एखादा नंबर आहे, आणि y काय आहे? तो एखादा नंबर आहे, आणि त्याचा काय म्हणताय? सम म्हणताय. म्हणजे इक्वेशन काय बनेल आपलं? x + y, ठीक आहे. काय बनलं आपलं इक्वेशन? सम ऑफ 2 नंबरचं x + y. वॉट इट एव्हरीवन? ठीक आहे. कळत आहे तुम्हाला काय म्हणत आहोत तर मी? ठीक आहे. तर चला समोर जाऊया. आता काय म्हणताय? डिफरन्स ऑफ 2 नंबर, 2 संख्येची वजाबाकी.
ठीक आहे. इथे काय म्हणतात, दोन संख्येची वजाबाकी. आता आपल्याला दोन नंबर माहिती आहे का, तो म्हटला आहे की डिफरन्स ऑफ 7 and 5 म्हटलं आहे का नाही, आपल्याला माहीत नाही कुठले नंबर आहेत. तो काय म्हणतात, डिफरन्स ऑफ 2 नंबर. तर आपण अजूम केले की ते दोन नंबर काय, एक्स अँड वाय, एक्स अँड वाय. तर काय येणार, एक्स मायनस वाय. ठीक आहे. आणि ते तो म्हणेल एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्स इज ग्रेटर दॅन वाय, देन अँड ओनली देन हे वाला इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. अगर तो म्हटला असता की वाय इज ग्रेटर दॅन एक्स, तर काय लिहिलं असतं, वाय मायनस एक्स. या दोन्ही पद्धतीने आपण डिफरन्स ऑफ 2 नंबर लिहू शकलो असतो. अगर कंडिशन ही असती तर आपण काय लिहिलं, ही इक्वेशन लिहिलं असतं. कंडिशन ही असती तर आपण इक्वेशन काय लिहिलं असतं, ही लिहिलं असतं. ठीक आहे. कळालं इथपर्यंत तुम्हाला काय म्हणत आहोत तर मी. ठीक आहे. तर चला मग समोर जाऊया. चला येतं काय म्हणतात, स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर कशाचा, सम ऑफ 2 नंबर. सेंटेन्सकडे बघा, काय म्हणतात, स्क्वेअर कशाचा, सम, सम कशाचा, 2 नंबरचा, दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग. ठीक आहे. परत काय म्हणताय, स्क्वेअर कशाचा, सम, सम कशाचे, 2 नंबरचे. म्हणजे 2 नंबर आपल्याला माहिती आहे का, 2 नंबर नाही, तर अजून केले मी काय, एक्स प्लस वाय, याचा काय घेतला मी, सम केला. त्या समचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा, म्हणजे काय, ब्रॅकेटचा स्क्वेअर. कळालं. दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग, दोन संख्या घेतली, संख्येच्या बेरीज केली त्याचा काय केला आपण, वर्ग. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. चला नेक्स्ट, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 2 नंबर. इथे काय म्हणतात, सम कशाचा, स्क्वेअर ऑफ 2 नंबर. सम कशाचा म्हणलाय, स्क्वेअर ऑफ 2 नंबर, म्हणजे स्क्वेअर ऑफ 2 नंबर, दोन संख्येच्या वर्गाची बेरीज. म्हणजे हा एक नंबर घेतला, त्याला स्क्वेअर केला, प्लस दुसरा एक नंबर घेतला वाय, त्याचा स्क्वेअर केला, याचंच काय करायचं आपल्याला, सम करायचं आहे. ठीक आहे. परत सांगतो काय म्हणताय, हे तुम्हाला आलं पाहिजे, मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणून मी परत रिपीट करत आहो. का बरं, कारण तुम्हाला समोर प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. काय म्हणतात, सम कशाचा, स्क्वेअर ऑफ 2 नंबर, दोन नंबर घेतले, त्याचा काय केला मी, एक्स स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर, आणि हा दुसरा नंबर केला त्याचा स्क्वेअर आहे, या दोघांची काय करायची आहे, बेरीज. ठीक आहे. दोन संख्येच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे. कळालं. चला समोर नेक्स्ट, वन नंबर इज 4 ग्रेटर दॅन द अदर. ठीक आहे. वन नंबर इज 4 ग्रेटर दॅन द अदर, म्हणजे एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4 मोठी आहे. ठीक आहे. स्टार्टिंगमध्ये आपण या टाईपचे सेंटेन्स बघितलं होतं, जेव्हा एक नंबर अजून करायला लावते. इथे काय म्हटलं आहे, अ नंबर. ठीक आहे. वन नंबर, एखादा नंबर, एक्स काय म्हणताय, इज 4 ग्रेटर दॅन, 4 जास्त आहे कशापेक्षा, अदर नंबर मी सपोज वाय घेतला, त्याच्यापेक्षा किती जास्त आहे, 4 जास्त आहे. कळालं. वन नंबर मी एक्स घेतला, इज म्हणजे इक्वल टू, इज 4 ग्रेटर दॅन, 4 जास्त आहे कशापेक्षा, दॅन कम्पेअर करायसाठी लागते दॅन अदर म्हणजे वाय प्लस 4 इक्वल टू एक्स. म्हणजे एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4 काय मोठी आहे. काय म्हणताय मराठीमध्ये वाचा, एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4 मोठी आहे. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 4 काय मोठी आहे. कळालं कसं इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. चला समोर नेक्स्ट, वन नंबर इज 4 लेस दॅन द अदर. इथं काय म्हणताय, वन नंबर म्हणजे एखादा नंबर मी अजून केला एक्स, तो काय म्हणताय इज म्हणजे इक्वल टू आपण लिहिला आहे, इज 4 लेस दॅन द अदर, म्हणजे एखादा नंबर वाय घेतला त्यापेक्षा किती कमी आहे, 4 कमी आहे. किती कमी आहे, 4 कमी आहे. एक संख्या एक्स दुसऱ्या संख्येपेक्षा वाय काय 4 ने लहान आहे. ठीक आहे. कळालं काय काय लिहत का हो मी. ठीक आहे. तर वन नंबर इज 4 लेस दॅन द अदर, जो आपण लास्ट स्लाइडवर बघितलो. वन नंबर इज 4 या 5 मोर दॅन द अदर. इथे काय म्हणतात 4 लेस, तर काय करावं लागेल, मायनस साईन लावावं लागेल. कळालं. चला समोर,
वन नंबर इज ट्वाइस द अदर. आता काय इथं काय म्हणताय, वन नंबर एखादा नंबर, वन नंबर घेऊ आपण एखादा एक्स इज म्हणजे इक्वल टू लावला आपण, इज ट्वाइस द अदर म्हणजे एखादा दुसरा नंबर घेतला वाय त्याचं काय म्हणतात दुप्पट करा. ट्वाइस म्हणजे का दोन पट करा. ठीक आहे. एक संख्या एक्स घेतली मी, ही दुसऱ्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. काय दुप्पट आहे, एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. ठीक आहे, कळलं इथपर्यंत तुम्हाला. चला नेक्स्ट, वन नंबर इज हाफ ऑफ द अदर. आता काय म्हणताय, एक नंबर म्हणजे अजून परत घेतला आपण एक्स नंबर, तो काय म्हणताय इज हाफ कशाच्या, अदर नंबर. तो अदर नंबर काय घेतला वाय, त्याच्या अर्ध, त्याच्या काय म्हणताय अर्ध. तर इक्वेशन काय बनेल, एक्स इक्वल टू वाय बाय 2. एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा निमपट आहे, निमपट म्हणजे हाफ आहे. कळालं काय काय शिकवतो मी. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथूनच आपलं जे एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन आहे यामधूनच एक्झाममध्ये येतात. ठीक आहे, आणि हे वर्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. या वर्डिंगवर प्रत्येक चॅप्टर डिपेंड आहे. ठीक आहे, हीच वर्डिंग येणार तुम्हाला, हेच शब्द येणार, हेच मोस्ट ऑफ द वाक्य येणार. फक्त काय करणार, व्हॅल्यू चेंज करून राहील. ठीक आहे, तर ते तुम्हाला वाचून तुम्हाला त्याच पद्धतीने लिहावं लागेल. ठीक आहे, इथे काय म्हणतात, वन नंबर एखादा नंबर इज 1/3 ऑफ अ नंबर. इथे काय केलं आहे, 1/3 कशाचा, दुसऱ्या नंबरचा. एखादा नंबर मी अजूम केला, काय सपोज मी एक्स नंबर अजूम केला, त्याचं काय म्हणताय 1/3 म्हणजे डिवायडेड बाय 3. ठीक आहे, अ नंबर इज 1/3 ऑफ अनदर नंबर. एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा तृतीयांश आहे. काय, तृतीयांश आहे. ठीक आहे, कळालं. चल समोर, वन नंबर इज 2/5 ऑफ द नंबर. इथं काय म्हणतात, वन नंबर, मी वन नंबर अजून काय केला, एक्स इज 2/5 ऑफ अनदर म्हणजे वाय. इक्वेशन काय म्हणलं, एक्स इक्वल टू 2/5 वाय. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 2/5 आहे. 2/5 आहे. कळालं. चला समोर, thrice a number equal to 4 times another. इथे काय म्हणताय, एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येची चौपट एवढी आहे. काय म्हणताय, परत वाचा. थ्राइज अ नंबर म्हणजे थ्राइज एक नंबर घेतला आपण एक्स, त्याचं काय म्हणतात 3 पट केलं थ्राइज. ठीक आहे, थ्राइज अ नंबर. ठीक आहे, इज इक्वल म्हणलं तर इक्वलची साईन लिहिली आपण. 4 टाइम्स द अनदर नंबर काय घेतला वाय. म्हणजे काय इक्वेशन म्हणलं 3x इक्वल टू 4y. कळालं. परत सांगतो मी तुम्हाला काय म्हणताय. काय म्हणताय, काय म्हणताय, एका संख्येची 3 पट. एक संख्या घेतली मी, त्याचं काही किती करायचं आहे 3 पट. ही दुसऱ्या संख्येपेक्षा चौपट एवढी आहे, दुसऱ्या संख्येच्या चौपट एवढी आहे. दुसरी संख्या काय घेतली वाय. तर आपलं इक्वेशन काय म्हणलं 3x इक्वल टू 4y. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. ठीक आहे, चला समोर जायचं. चला नेक्स्ट, कळालं इथपर्यंत. आता परत आता काय म्हणताय, वन नंबर एखादा नंबर इज 5 मोर दॅन ट्वाइस द अदर नंबर. एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुपटीपेक्षा 5 ने मोठी आहे. याच टाईपचे वर्डिंग येतात एक्झाममध्ये. ठीक आहे, तर आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे कशामध्ये, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. तर काय म्हणताय सांगा, काय म्हणताय इथे, वन नंबर एखादा नंबर अजून केला आपण एक्स. वन नंबर इज म्हणजे इक्वल टू दिला आपण. ठीक आहे, 5 जास्त कशापेक्षा दॅन, 5 कशापेक्षा जास्त ट्वाइस द अदर नंबर. दुसरा नंबर घेतला मी वाय, त्याचं डबल केलं आणि त्याच्यापेक्षा काय केलं 5 जास्त. म्हणजे आपल्याला काय मिळाला, एक्सची व्हॅल्यू मिळाली, दुसरा नंबर मिळाला आपल्याला. ठीक आहे, एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुपटीपेक्षा 5 ने काय मोठी आहे. 5 ने काय ती
मोठी आहे. ठीक आहे, कळालं. वन नंबर इज 5 मोर दॅन द ट्वाइस द अदर नंबर. ठीक आहे, कळालं. समोर जाऊया आपण. चला नेक्स्ट, 4 टाइम्स द सम ऑफ द टू नंबर. इथे काय म्हणतात 4 टाइम्स कशाचा सम, कशाचं टू नंबरचं. टू नंबर माहित आहे का नाही, तर आपण काय केलं एक्स आणि वाय घेतलं, त्याचं काय केला सम केला आणि त्याला काय करताय 4 टाइम्स. तर यालाच काय करायचं आहे 4. तर आपलं इक्वेशन काय म्हणलं 4 टाइम्स ब्रॅकेट ऑफ एक्स प्लस वाय. आपल्याला काय मिळालं, एक इक्वेशन मिळालं. ठीक आहे, नेक्स्ट रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन. 10-15 मिनटं होऊन जाईल. चला काय नेक्स्ट काय म्हणताय, रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शन. काय म्हणताय, न्यूमरेटर आहे डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. तर यालाच काय म्हणतो, एक्सला कसल्या फॉर्ममध्ये एक्स बाय वाय. तर यालाच काय म्हणतो, एक्सला न्यूमरेटर म्हणजे अंश आणि वायला कायच म्हणतो आपण, एक्सला काय म्हणलं मी एक्स बाय वाय. तर यालाच काय म्हणलं मी न्यूमरेटर म्हणजे काय अंश आणि यालाच काय म्हणतो डिनॉमिनेटर म्हणजे याला काय म्हणतो छेद. कळालं. ठीक आहे, समोर आता बघा प्राइस ऑफ 5 पेन्स या पद्धतीने इक्वेशन येते. तुम्हाला सांगतो प्राइस ऑफ 5 पेन्स. पेन्स घेतली त्याची 5 पेनची प्राइस, एका पेनची प्राइस आहे प्लस 4 पेन्सिलची प्राइस वाय घेतली इक्वल टू काय म्हणते 56. तर इक्वेशन काय म्हणलं आपल्याला 5x + 4y = 56. 5x + 4y कारण की x काय, x इज कॉस्ट ऑफ 1 पेन. ठीक आहे, एका पेनची किंमत. y काय घेतला आपण, कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल म्हणजे एका पेन्सिलची किंमत. ठीक आहे, तर एका पेन्सिल तर 5 पेन्सिलची किंमत किती होणार, पेनची 5x, 4 पेन्सिलची किती होणार 4y इक्वल टू काय म्हणतात 56y. कळलं. चला ठीक आहे, आता आपले इक्वेशन बनले 2 व्हेरिएबल म्हणजे 2 नंबर पासून आपण एक इक्वेशन तयार केले. ठीक आहे, आता असेच 2 इक्वेशन आपल्याला बनले. कसे, या पद्धतीनं x + y = 21 आणि x - y = 51. आता तुम्हाला म्हटलं की x = what and y = what, म्हणजे x ची किंमत काय आणि y ची किंमत काय म्हटलं मी, x + y = किती म्हटलं आहे 21 आणि x - y = 51. तुम्हाला काय विचारलं आहे, x ची व्हॅल्यू काय राहील आणि y ची व्हॅल्यू काय राहील. ठीक आहे, आता बघा सिंपल आहे. या दोन्ही इक्वेशनला तुम्ही काय करा, ॲड करा. दोन्ही इक्वेशनला ॲड करता काय बनेल, हे 2x बनणार आणि हे प्लसचे y आणि मायनसचे y कटून जाणार आणि इकडे काय होणार प्लस 21 आणि 56 किती होणार 36 होणार. ठीक आहे, तर x ची व्हॅल्यू काय येईल आपल्याकडे 18 येणार. ठीक आहे, सेम तर y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय कराल, x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 18. ठीक आहे, आता तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर y साठी काय करा, मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस हा प्लसचा मायनस होणार, मायनसचा प्लस होणार आणि हे प्लसचा मायनस. आता करा, हा दोघाला ॲड करा. हे काय होणार कटणार, हे काय होणार +2y आणि हे काय होणार 21 - 15 किती 6. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 3. ठीक आहे, y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 3. ठीक आहे, म्हणजे x + y = 21 आणि x - y = 15. तर आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली 18 आणि y ची व्हॅल्यू 3. तुम्हाला या पद्धतीने इक्वेशन मिळालं. आता तुम्हाला सपोज डायरेक्ट काय करायचं आहे, हे x कशामध्ये आहे पॉझिटिव्हमध्ये आहे तर काय करायचं, या दोघाला ॲड करायचं.
या दोघाला काय करायचं, ॲड एक्स प्लस 50 आणि डिवायडेड बाय 2. यू विल गेट व्हॉट, एक्सची व्हॅल्यू. काय म्हणलं, हे दोघं एक्स पॉझिटिव्हमध्ये आहे दोन्ही याच्यात, तर काय केलं, दोघं याची व्हॅल्यू काढायची एक्सची, हे दोघं पॉझिटिव्हमध्ये आहे दोन्ही इक्वेशनमध्ये, ह्याची व्हॅल्यू काढायची. तर काय करतो आपण, दोघाला ॲड करायचं 21 + 15 आणि डिवायडेड बाय 2. आता तुम्हाला वाय काढायचं राहिलं, सपोज वाय काढायचं राहिलं, तर वाय एका जागी प्लस आहे दुसऱ्या जागी मायनस आहे. तर काय करतो आपण, या दोघाचं काय करा, सबट्रॅक्ट करा. 21 - 15 आणि काय करा, डिवायडेड बाय 2 करा. काय मिळेल तुम्हाला, वायची व्हॅल्यू. इथे काय मिळेल, वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 36 डिवायडेड बाय 2 म्हणजे 18. आणि इथे काय मिळेल, 21 - 15 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती, 3. ठीक आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 21 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 21. ठीक आहे, परत सांगा, आता डायरेक्ट शॉर्टकट लावायचं आहे, इक्वेशन फॉर्म नाही करायचं. काय म्हटलं मी तुम्हाला, एक्स प्लस वाय इक्वल टू 84 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 56. इथे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स कशामध्ये दोन्ही याच्यात पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, तर काय कराल, दोघाला काय करा, ॲड करा. 84 + 56 आणि नंतर काय करा, डिवायडेड बाय 2 करा. काय मिळेल आपल्याला, हे किती होणार, 90 आणि 140, 140 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती, 70. ठीक आहे, आता तो सपोज तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची आहे, वायची व्हॅल्यू काढायची. वाय एकामध्ये काय प्लस आहे, दुसऱ्यामध्ये काय मायनस आहे. तर ही वायची व्हॅल्यू काढण्यासाठी दोघाला काय करा, याला सबट्रॅक्ट करा. 84 - 56 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर काय बनेल, हे 24 आणि 4 28 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती, 14. ठीक आहे, तर या पद्धतीने व्हायची. जो पॉझिटिव्ह आहे दोन्ही जागी त्याची व्हॅल्यू काढायची. तर काय करतो, या दोघाला ॲड करतो डिवायडेड बाय 2. जो दोन्ही एका ज्यात पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या ज्यात निगेटिव्ह, त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करतो, दोघाला काय करतो, सबट्रॅक्ट करतो आणि डिवायडेड बाय 2. हीच पद्धत तुम्हाला एक्झाममध्ये पण लावायची आहे. ठीक आहे, हे केव्हा लावायचं आहे, जेव्हा आपल्या इक्वेशन याचा कोफिशियंट काय 1 आहे, याचा इथं पण 1, इथं पण 1, इथं पण 1. ठीक आहे, बट आता इथे काय म्हणताय, 5x + 2y = 41 आणि x + y = हां, आता बघा 5x + 2y = 41 आणि x + y = 11. ठीक आहे, तर बघा इथं कोफिशियंट वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. इथं 5 आहे, एक्सचा 5 आहे, इथं वायचे 2 आहे, इथं एक्सचा 1 आहे आणि वायचा किती आहे, 1 आहे. तर काय करतो आपण, याला सॉल्व करताना कुणाचा तरी कोफिशियंट काय करा, सेम करा. इथं एक्सचा कोफिशियंट काय 5 आहे, इथं एक्सचा कोफिशियंट काय 1च आहे. तर काय करतो मी, याला 5 करण्यासाठी कशाने इक्वेशननं मल्टिप्लाय करतो, या 5ने. तर काय हा इक्वेशन काय बनेल, 5x 5y आणि इथे काय बनणार 55. ठीक आहे, नंतर आता मायनस करा तुम्ही. ठीक आहे, मल्टिप्लाय केलो आपण इक्वेशनला, आता मायनस करा. काय बनणार, हे प्लसचं मायनस आणि हे मायनस. आता काय येणार, 5x आणि मायनस हे 0, नाही ते काय बनणार, मायनसचे 3y बनणार, इकडे मायनसचे 3y आणि इथे किती बनणार 9 आणि हे 14, मायनसचे 14. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याकडे, सॉरी वायची व्हॅल्यू काय मिळाली, मायनसचे 14 डिवायडेड बाय मायनसचे 3 म्हणजे 14 डिवायडेड बाय 3. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 14 डिवायडेड बाय 3. काय केलं मी, अशा पद्धतीचे इक्वेशन सॉल्व करताना आपण काय करतो, कोफिशियंट कोणाचं तरी सेम करतो. आता इथे काय केलं मी, एक्सचा कोफिशियंट सेम केला तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली. आता तुम्हाला सपोज आता एखादी व्हॅल्यू मिळाली तर काय करा, इक्वेशनमध्ये पुट करू शकता. वायची व्हॅल्यू मिळाली होती 14/3. इथं इक्वेशन आहे एक्स + y = 11. एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू मिळाली 14/3. इथं पुट करा, काय राहील x = 11 - 14/3. तर 33 - 14 डिवायडेड बाय 3 किती होणार आहे 19/3. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3. जी व्हॅल्यू काढायची आहे त्याचा काय करा, कोफिशियंट दुसऱ्याचा काय करा, कोफिशियंट सेम करा. आता इथं बघा 5x +
2y इक्वल टू 65 आणि इथे काय म्हणताय 3x प्लस 2y इक्वल टू 43. ठीक आहे. आता मला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. इथं बघा एक्सच्या कोफिशियंटमध्ये काय 5, इथं काय 3, इथे काय 2 वायच्या आणि इथे काय 2. इथं ऑलरेडी सेम आहे तर काय करतो मी डायरेक्ट सबट्रॅक्ट करतो. सेम नसेल तर सेम करा, सबट्रॅक्ट करा. नंतर काय हे कटून जाणार. इथे काय येणार 2x येणार, 5x मायनस 3x प्लस 2y मायनस 2y कटेल आणि हे मायनस झाले होते. हे किती होणार 22. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 11. आता हे एक्सची व्हॅल्यू तुम्ही कुठल्या पण इक्वेशनमध्ये पुट करू शकता. कुठल्या पण इक्वेशन यामध्ये पुट करा. आपण तुम्हाला काय मिळेल वायची व्हॅल्यू. आता मी सपोज इथं पुट करतो. कुठे 3x प्लस 2y इक्वल टू 53. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 11. आता 3 गुणिला 11 प्लस 2y इक्वल टू 43. तर काय मिळेल 2y इक्वल टू 43 मायनस 3 गुणिला 11 33. तिकडे गेला मायनस काय साईन काय झाली चेंज 33. तर ते काय 10. 2yची व्हॅल्यू काय आली 10. तर वायची व्हॅल्यू काय येणार 5. कळलं. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. परत एक इक्वेशन आपल्याकडे x प्लस वाय इक्वल टू 36 आणि काय 2x प्लस 4y इक्वल टू 114. काय करतो आपण इथे काय कोफिशियंट एक्सचा 1 इथे काय 2. तर काय करतो आपण सेम करा. कुणाचा तरी वायचा नाही तर एक्सचा करा. मी एक्सचा करतो. तर इथे काय 2 आहे तर इथं पण 2 करण्यासाठी 2ने मल्टिप्लाय करतो. इथं पण 2 आणि इथं पण 2ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 72 होणार. ठीक आहे. आता मायनस करा. हा मायनस करा, हा पण मायनस करा. तर हे कटून जाणार. इथे काय उरलं 2y मायनस 4y. इकडे काय राहिलं 72 मायनस 114. तर 2y मायनस 4y मायनसचे 2y आणि नंतर हे किती होणार 28 आणि 14 42. तर मायनसचे 42. तर वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला मायनस 42 डिवायडेड बाय मायनस 2 म्हणजे किती हे प्लस होणार आणि हे किती होणार 21. तर वायची व्हॅल्यू काय मिळाली 21. आता ही वायची व्हॅल्यू तुम्ही यात पुट करा. कशात x प्लस वाय इक्वल टू 36. तर वायची व्हॅल्यू किती मिळाली 21 इक्वल टू 36. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 36 मायनस 21 किती 115. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. कळालं. अगर दोघांची कोफिशियंट सेम असेल तर काय सेम नाही करायचे. अगर वेगवेगळे असेल तर सॉल्व करण्यासाठी काय करतो आपण त्यांना सेम करतो. अगर दोघांचे कोफिशियंट 1 1 1 1 असेल म्हणजे दोन्ही इक्वेशन म्हणजे डायरेक्ट ट्रिक सांगितली मी तुम्हाला. जे पॉझिटिव्ह आहे त्याला ॲड करा डिवायडेड बाय 2. जे निगेटिव्ह आहे त्याला सबट्रॅक्ट करा डिवायडेड बाय 2. अगर कोफिशियंट 1 नसेल वेगवेगळे असेल त्याचा कोफिशियंट 5 असेल 2 असेल तर काय करा दोन्ही इक्वेशनमध्ये एखाद्या व्हेरिएबलचं काय करा आपण कोफिशियंट सेम करा आणि नंतर काय करा सबट्रॅक्ट करा. तुम्हाला ते दुसरं व्हेरिएबल मिळेल आणि ते दुसरं व्हेरिएबल मिळालं तर ती व्हॅल्यू एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करा तर तुम्हाला काय मिळेल पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करता आलं पाहिजे. तर आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट होतं. तुम्हाला इक्वेशन कुठल्या पद्धतीने फॉर्म करायचं ते मी तुम्हाला शिकवलं. ठीक आहे. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलं राहील. त्या वर्ड प्रॉब्लेमवरून तुम्हाला एक इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. इक्वेशन फॉर्म तयार झाल्यानंतर ते तुम्हाला सॉल्व पण करता आलं पाहिजे. ती पण पद्धत मी तुम्हाला सांगितलं आहे. यापूर्वीचं पण लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये पण आपण इक्वेशन बनले होते. त्याला एकची व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची होती. लिनियर इक्वेशन आपलं जे लेक्चर होतं ते पण लेक्चर खूप इम्पॉर्टंट राहील आणि हे पण लेक्चर काय खूप इम्पॉर्टंट. तर हे लेक्चर पण तुम्ही बघावं. ठीक आहे. थँक्यू.